महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू आहे। त्याचवेळी संजय राऊतांनी काँग्रेसची खुमखुमी काढली आहे। मोठा भाऊ झाल्यासारखं वाटत असेल तर भविष्यामध्ये कळेल असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कोणाला अशी खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। संजय राऊतांनी आपल्याच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची खुमखुमी काढली। लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा मागत असल्याची माहिती आहे। काही दिवसांआधी काँग्रेस नेते नितीन राऊतांनी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं होतं। आता राऊतांनी मोठ्या भावाची खुमखुमी असेल तर भविष्यात काँग्रेसला कळेल असा थेट इशाराच दिला। महाविकास आघाडी समानतेवर आधारित एक अशी आघाडी आहे। निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून, मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठवणार आहोत। 3 प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू। आणि कोणाला अशी खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत याला अचानक सक्का भाऊ, लहान भाऊ, उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत। पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहेत। ना घर का ना घाट का अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे। संजय राऊत वारंवार आमच्यामुळेच काँग्रेसच्या लोकसभेला जागा वाढल्याचं सांगत आहेत। लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर 48 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढून 9 जागा जिंकल्या, पण काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा जिंकल्या। काँग्रेसचा स्ट्राइक रेट तब्बल 76%, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट आहे 47%। काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 4 जागा कमी लढूनही ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 4 खासदार अधिक जिंकून आणले। मात्र रामटेक, अमरावती आणि कोल्हापूर या 3 आमच्याच जागा काँग्रेसला दिल्याचं सांगून आमच्यामुळेच काँग्रेसच्या 3 जागा वाढल्या असं राऊतांचं म्हणणं आहे। त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या। नाही, मी असं म्हणतोय की आमच्या एकामेकामुळे सर्वांच्या जागा आमच्या वाढल्या। सर, कोल्हापूर आणि रामटेकची जी जागा आहे, अमरावतीची जागा आहे, ती आम्ही त्यांना दिली अशी आठवण संजय राऊत करतात आणि ते त्यांनी विसरू नये असं त्यांचं म्हणणं आहे। चालतं, ही चर्चा आम्ही आपसातही करू ना। आता ते संजय राऊत बोलले असतील, तुम्हाला थोडीशी बातमी देण्यासाठी बोलले असतील, कारण चॅनल कसा चालणार त्याशिवाय। खरं तर संजय राऊत आठवडाभर आधीपर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा दावा करत होते। स्वतः उद्धव ठाकरेंनीही महाविकास आघाडीत चेहरा घोषित करण्याची मागणी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोर केली, मात्र त्यास पवार आणि काँग्रेसने नकार दिला। त्यातच आता बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असं म्हटलंय। त्यामुळे राऊतांनी आपला मोर्चा छोटा भाऊ आणि मोठ्या भावावरून काँग्रेसच्या दिशेने वळवला। आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसलाच अधिक जागा मिळतील असं म्हटलंय। विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी 3 पक्षांनी एकत्र राहावं लागेल। आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना। 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय ठरेल। काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला। भाजपसोबत असतानाही संजय राऊत असे शाब्दिक बाण सोडत होते। आता महाविकास आघाडीत त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले।
त्यामुळे भाजपच्या दरेकरांनीही राऊतांमुळे मवियातही बिघाडी होईल असा टोला लगावला। तिसऱ्या आघाडीचा विचार करण्यापेक्षा संजय राऊतांनी आपल्या महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही याची काळजी घ्या, कारण आता त्यांना झोंबायला लागलेला आहे। कारण मुख्यमंत्री आता काँग्रेसचाही होईल अशा प्रकारची भूमिका बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंनी घेतली आणि त्याच्यामुळे आता संजय राऊत आणि त्यांचा पक्ष त्या ठिकाणी हतबल झालेला आहे। महाविकास आघाडीत गेल्या 3 दिवसांपासून जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत। त्या सर्वाधिक जागा लढण्याची स्पर्धा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।